सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी कुठे निघालात? अरे गाढवा कुठे म्हणजे काय, तुमच्या बरोबर येतोय मी एअरपोर्टला. तुम्ही लोक अजून इथेच? अगं योगिताचा तपास लागला. हो काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही कसे आलात? अगं यांच्या मामांच्या वृद्धाश्रमात आहे सांगलीला. हा योगिता. अगं वेडे कळवायचं नाही का? हा अगं इथे नुसता आमच्या जीवाला घोर लागलाय. आई शैलात्याचं वय झालं तरी किती क्यूट दिसतीये ना. काय सांगतेस आईला? नाही आत्याच्या प्रेमात आहे. आणि आत्या काय कमी प्रेमात आहे तिच्या? तिथून येताना हे शलाकासाठी ते शलाकासाठी असं करत होते. या मंडळींची कमाल आहे. कसली कमाल? तर काल एवढ्या रात्री उशिरा ते आले, एवढ्या लांबचा प्रवास करून त्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाही. फ्रेश दिसतात, फ्रेश. 15 दिवसाच्या रजेचा अर्ज घेऊन आलोय. आता ते असेपर्यंत त्यांच्या बरोबर राहायला लागणार. तू एवढा समजूतदार. आबांचा सल्ला, श्यामलचा आग्रह, माझी फक्त पटेल ने संदीप पर हाथ उठाया है. तिकडे बघतोस की नाही? गुंडों के जरिए इस पर हमला कर. हो तिकडे दिसतात तेवढी बघतो. तो रिमोट माझ्या किंवा शैलाच्या हातात असेल तर, नाहीतर निकिता तिच्या आवडीचं काहीतरी बघत असते. या चॅनलवर सकाळी बरं का प्रवचन असतं सुरेख, आणि मन कसं प्रसन्न होतं सकाळी सकाळी. इकडची सकाळ म्हणजे तिकडे संध्याकाळ किंवा रात्र असणार. अजय कर्मा हो माझ्या लक्षात येतं यार. बरं मी तुला सांगेन तुमची तिथली वेळ, म्हणजे आय टेल यू द करस्पॉन्डिंग टाइम. तू बघत जा आणि ही निकितालाही सांग बघ म्हणून. सक्तीच कर तिच्या बरोबर. बघ बघ हा सवय लाव तिला. काय आहे तिकडे राहून सुद्धा आपल्या संस्कृतीशी संपर्क ठेवता आला पाहिजे. अरे नाटकं बिटकं दाखवता सुरेख. विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास चालू असताना राज्यातील पाणी वापराच्या प्रश्नावरून विरोधकांनी गदारोळ केला आणि मग सभागृहाला रणभूमीचे रूप आले. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. सभापतींनी आजच्या दिवसाचे काम तहकूब केलं. बापरे, हे असं होतं का? असंही नाही, असंच होतं. सावळा गोंधळ आहे. म्हणजे बाक बडवणं, खुर्च्या फेकणं, पेपरवेट, मायक्रोफोन फेकणं, सगळं हे चालतं. अगदी म्हणजे टार्गेट पडायला ऊत येतो. गंमत आहे मोठी. एकदा जाऊन बघायला हवं. रिस्क आहे. रिस्क घेऊया, म्हणजे हेल्मेट वगैरे घालूनच जाऊया. ती रिस्क नाही रे. म्हणजे काय आहे, सामना रंगेल तशी खात्री नाही. म्हणजे आज गोंधळ झाला तसा उद्या होईलच अशी गॅरंटी नाही. म्हणजे आपल्या इंडियन टीम सारखं आज दणकून खेळले म्हणून महागडं तिकीट काढून पाहायला जावं, तर सणकून हारणार. बरोबर, अगदी बरोबर. इथंही तेच आहे. हो हो. अरे नाहीतर म्युझियम किंवा राणीचा बाग बघण्यापेक्षा हेच बघायला जा असा सल्ला मी तुला दिला नसता का? आपलातून प्राणी आहे एकापेक्षा. नाही बाबा, द थिंग इज दॅट की मी तिथल्या महाराष्ट्र मंडळाचा सेक्रेटरी आहे. इथून परत गेल्यावर मी पाहिलेला महाराष्ट्र या विषयावर काहीतरी लिहिता यावं म्हणून त्यात जर असे इंटरेस्टिंग किस्से टाकता आले तर फॅसिलिटिंग होईल एकदम. तू एक काम कर, संसदेच्या कामाचं थेट प्रक्षेपण दाखवतात ते तू बघ, मग तुला कल्पना येईल. काय स्टोरी तीच ठेवायची, फक्त कलाकार आणि भाषा बदलायची. फॅशन परेड चालली आहे. या बायका अशा नाचतायत का? नाही नेहमी बघत नाही, चुकून लागला. आबा
बाबांच्या शाळेतला किस्सा सांगा ना. भाजणीचं थालीपीठ कर ना एकदा. आरूला खूप आवडतं, सारखं कौतुक करत असतो. हो मग आपण करूया ना. मी काय करते म्हणजे तुम्हाला भरपूर भाजणीच देते ना सोबत. अगं पण मला करता कुठे येतं, तू शिकव ना. नेहमी शिकेल म्हणजे आणि राहून जातो मग आजच करूया का हो चालेल. हा मी आले कचरा टाकून हो, येते. मी मदत करीन, हा. हो. काय 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 सांगताय मुलाला मला सांगा. हा अरे बाबानो, तुमची सोय झाली. तुमच्यासाठी रूम बुक करून आलं. इथे हॉटेल मनाली म्हणून आहे. 10 मिनिटावर ते म्हणजे पटकन येता येईल तुम्हाला इथे. हा? हॉटेल मनाली ना मस्त आहे, मला माहिती आहे. आमच्या मॅम राहतात तिकडे. काय ते? हॉटेलमध्ये नाही रे, शेजारच्या बिल्डिंग मध्ये. मग ठीक आहे. बरं आज रात्री जेवून जा. अगं जेवून आज रात्री कुठे जाताय तुम्ही? नाही उद्या सकाळी जा तुम्ही. रोज जात जा इकडे. हा, लगेच आले चालले कुठे? अगं, इकडे 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 श्यामल थांब थांब थांब. मी ते मगाशी थालीपीठ वगैरे असं काहीतरी ऐकलं. काय काय थालीपीठ काय? हो ते लोणी. तेवढंच ऐकलत ना तुम्ही? बरं का वंश, तेवढं ऐकू येतं. बाजारातून काही आणायचं म्हटलं ना की ते विसरतात. कसली गंमत आहे. वस्तू नकोस ना. ऐक ना जरा माझं. मला सांग, शैलात त्या आईपेक्षा 3-4 वर्षांनी मोठी असेल ना? असेल म्हणजे आहेच. आता इथून बघून सांग, आई तरुण दिसते का शैलात्या तरुण दिसते जास्त? शैलात्या. कमाल आहे ना शैलात्याची. कमाल कसली? तिकडे सगळी कामं मशीन्सवर होतात आणि अरविंद काका तिला मदत करतात ती वेगळीच. आपल्या आईचं तसं नाहीये. दिवसभर एकटीच धावपळ करत असते. शिवाय रोजची टेन्शन्स, दगदग आहेच. शलाका आपल्याला सगळं आयतं मिळतं ना ते तिच्यामुळे. हो खरं आहे रे. खरं आहे ना? मग तुला कधी वाटत नाही आईला मदत करावी म्हणून? शिवाय ना ते योगासन, एरोबिक्स, ते ब्युटी पार्लर चालू असणार शैलात्याचं. या सगळ्या गोष्टी आईला मिळाल्या ना तर तिच्यापेक्षाही तरुण दिसेल ती. माहितीये? चल. काय काय झालं? शलाका, अगं दार तरी लावायचं बा. तुझं हे काम चालू आहे. घातली सगळ्यांची अंथरुणं घातलीस? हो. शहाणी आहे माझी मुलगी. बरं कुठे कुठे कोण कोण झोपलंय? अगं निकिता आबांजवळ झोपलीये आणि बाबा शिर्याच्या रूम मध्ये आहेत. हो. आणि आत्या आणि काका तुमच्या रूम मध्ये नाही का? हो. सगळ्यांना पांघरुणं पुरली का ग? हो पुरली. आई ग, आत्याने काय मस्त गिफ्ट आणल्यात ना सगळ्यांसाठी. हो. मी तर त्या जीन्स उद्या घालणार आहे. बर. आणि आबांची फोल्डिंगची काठी तर कसली हिट आहे. हो आणि उपयोगी आहे. पण वंचांचं नेहमीच आहे हा. सगळ्यांसाठी अगदी आठवणीने विचार करून उपयोगी पडेल अशा वस्तू आणतात. वंच काय म्हणाले माहितीये का? वहिनी शलाका किती मोठी दिसायला लागलीये, गोड झाली आहे अगदी. आई, आत्याने आणलेली क्रीम्स आणि परफ्युम्स उगाच कपाटात दडवू नकोस. वापरती. वापरेन की, वेळ आला की वापरेन. वेळ आली तर नाही ग, उद्यापासून वापर तू. तू पण शैलात्यासारखी फ्रेश आणि यंग दिसली पाहिजेस. सॉरी. नाही सॉरी म्हणायची काहीच गरज नाही शलाका. मला माहितीये अगं शैलावंश माझ्यापेक्षा फ्रेश आणि यंग दिसतात. त्याचं कारणही मला माहितीये. अगं घरातली कामं त्यांनाही आहेत पण तिथलं वातावरण वेगळं आहे. तिथली हवा वेगळी आहे शलाका. आणि त्यांना प्रत्येकाच्या मागे असं धावावं लागत नाही. प्रत्येकाला स्वतःची कामं स्वतः करायची सवय आहे तिकडे. मला तुमच्या सगळ्या मागे धावून धावून स्वतःसाठी थोडासा मोकळा वेळ मिळाला ना, थोडीशी उसंत मिळाली ना की दिसेन की मी फ्रेश आणि यंग. झोपा. आबा ये कधी आलीस? हा नाही नको चालू दे तुमचं. नाही अगं काय ते विचारत नाही. काय आहे, शैलाच्या येण्यामुळे 2 दिवसाची गॅप पडली होती योगासनांमुळे. म्हणून म्हटलं भरून काढू. अगं मला हाक तरी मारायची. मला सगळं उभी आहेत का? काय काय सांग. आबा शैलात्या, अरविंद काका, निकिता हॉटेलमध्ये गेल्यापासून किती रिकामा रिकामा वाटतंय ना घर आपलं. काय 2 दिवस धम्माल केली ना आपण सगळ्यांनी. म्हणजे खूप वर्षांनी टिपरे फॅमिली अशी हाऊसफुल वाटत होती. एखाद्या फिल्म किंवा कौटुंबिक सिरियल सारखी ना. का
तुला वाईट वाटतंय का? हा अगं चालायचंच. आपण काय त्याला जा म्हणून सांगितलं नाही ग. हा थोडी अडचण महत्वाची आहे. प्रत्येक बाबतीत अडचण होत होती. पण आबा त्यांनी ऍडजस्ट केलं असतं. अगं किती दिवस आणि कसं करणार ऍडजस्ट? हा त्याला काही मर्यादा आहे की नाही? म्हणजे आपण अपेक्षा तरी कशी ठेवायची बरं का? आणि मला काय मोठा आनंद झाला असं नाही, पण मनावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. आता त्यांची लाईफस्टाईल किती वेगळी आहे सांग मला. मी तुला सांगू कशाला का बरं का, आपल्या मध्यमवर्गीयांच्या आयुष्यामध्ये अतिथी देवो भव हे फक्त म्हणण्यापुरतं शिल्लक राहिलेलं आहे. अरे तसं काय आहे, तिथे काय फार बिघडलं नाही तिकडे गेल्यामुळे. अगं तुम्ही दिवसभर दंगा मस्ती गप्पा टप्पा तुमच्या होत्याच ना. म्हणजे रात्रीचे काही तास तिकडे गेले हॉटेलला, काय बिघडलं? हा बरोबर ना? खरंय आबा तुमचं. अगे शेखरनी शैलाला फोन केला होता का? मला नाही माहिती. माहिती आहे, जरा चौकशी कर. अगं नाही श्यामल, मी सगळी चौकशी केली आणि ते काय साधं सुद्धा हॉटेल आहे का? 5 स्टार हॉटेल आहे ते. सगळ्या गोष्टी कशा एकदम पॉश चकाचक असतात माहिती ना. डोळे दिपून जातात एकदम आतमध्ये बघितलं की. पण शैलावंच काही बोलल्या नाहीत ना? एवढ्या कौतुकाने अमेरिकेहून आल्या. आता तिचे इथे काय हाल होतो ते तू बघितलंस ना. अगं श्यामल, तिचं टाइम टेबल कम्प्लिटली वेगळं, आपलं एक घड्याळाच्या काट्यावरचं वेगळं. आता आपण दोघांनी असं पटकन ऍडजस्ट होणं जमणार नाही ना, थोडासा वेळ लागणार. पण शैलावंचांना असं नाही ना वाटलं श्यामलांनी काहीच केलं नाही, दुर्लक्षच केलं जरा? चल काहीतरी बोल नको, असं कोणी बोलणार नाही श्यामलू का तू. आबांना वाईट वाटलं असेल पण. हो थोडस वाईट वाटलं. आता एवढ्या दिवसानंतर शैला आले आणि तिला असं हॉटेलमध्ये राहावं लागतंय वगैरे. पण तुला सांगतो श्यामल, हॉटेलमध्ये गेले आणि जाम खुश झाले सगळं बघून. अगं त्या मॅनेजरकडे सगळ्याची चौकशी करत होते, एक पॅम्पलेट सुद्धा घेऊन आले. अगं मला म्हणाले की ओव्हरनाईट स्टे करायला मस्त आहे हॉटेल. अगं बाई, अगं बाई काय नशीब मलाच म्हणाले. शैलाला म्हणाले असते ना, शैलाने ठेवूनच घेतलं असतं तिला. नाही आबांना तिथे अजिबात जमणार नाही. त्यांना इथली सवय आहे. इथलं मॉर्निंग वॉक आणि त्यांची ती खुर्ची, त्यांची चादर, चूर्ण सगळं त्यांना इथेच जमणार, दुसरीकडे जमणारच नाही आबांना. अगं हो हो श्यामल, आबा कुठे गेले नाहीत, आहेत आपल्याच जवळ. नाही मी सांगितलं. शिर्या, हे काय करतोस? माझं 5 रुपयाचं कॉईन पडलंय ते शोधतोय. शाला का बघ ना जरा. ते जाऊ दे रे, तुम्हाला पत्ता सांग मग तुला कॉईन सापडेल बघ. काय वाच. टाउन मधला आहे, फोर्ट मध्ये करीम मंजिल माहितीये तुला? करीम मंजिल? करीम, अरे नोकरीला होतास ना तू तिथे, का विसरलास? करीम मंजिल, मंजिल अपनी जगह है. शिर्या. मला माहित नाही घ्यायचा. माहित नाही कसं? 6 महिने नोकरी करत होतास ना तू तिकडे. आठव ना प्लीज, वाचलं असशील कुठेतरी बिल्डिंग वर. नाही आठवत, नाही आठवत. जा चल. नाही आठवत काय? शिर्या काय उपयोग आहे तुझा? स्वतः डिटेक्टिव्ह म्हणून घेतोस ना तू, काही उपयोग नाहीये तुझा. दे ना एक कुतुब मिनार. वाटला का तुला करीम मंजिल म्हणजे? चल जातेस काय? मठ्ठ आहेस तू शिर्या, एक नंबरचा मठ्ठ आहेस. मला मंद मंद म्हणत असतोस ना तू, मठ्ठ आहेस. माहित आहे मला. काय चाललंय काय तुमचं? तिला सांगा करीम मंजिल माहित नाही, मग मी काय करू त्याला? तू मूळ घालून कुठे चाललायस आता? त्याला का वाच ना. आई, माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे. मी नोकरी करतो, विसरलीस का? अरे तू काय चाललंय काय तुमचं? जरा बाजूला हो. अरे आज जाऊ नकोस तू ऑफिसला, शैला त्या गावात आहे ना. हो आई, पुण्याला गेलो होतो. किती दांड्या झाल्या माहित आहे ना तुला? पण मी रात्री सांगितलं मी सकाळी येतोय म्हणून, मला जायला हवं. अरे पण बाबांनी रजा घेतलीये बाळा, तू अर्धा दिवस तरी रजा घे ना. हा कसं वाटेल? शैला ते गावात आहे काय? मी विचारतो मला देतील की नाही. शिर्या, शलाका लवकर या जरा. काय झालं? हा आले. काय झालंय? काय अहो काय झालं? अगं बाई, कसा दिसतोय मी? मस्त दिसतंय आबा. काय मस्त दिसतंय. तो घालून वॉकला निघालेत ते. अगं बाई, अगं काहीतरीच काय. आबा खरंच वॉकला निघालाय? मी जरा नाईट सूट दाखवायला चाललंय. हो आबा, पण तो नाईट सूट आहे, रात्री झोपताना घालतात. तुला दाखवून येतो ना, खारकडाना, नेनेना, विरक, रात्रीकर, दुर्वे. लेकीने आणलं म्हणून सांगतो कौतुकानी. अहो आबा, मग एक काम करा, तुम्ही आज रात्री जा ना वॉकला, सगळ्यांना दाखवा आणि मग येऊन झोपा. नाही राजे, काय झालंय, माझा प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे. प्रॉब्लेम काय झालंय?
सैल होतोय का? काय प्रॉब्लेम काय आबा? नाही सही नाही होत आहे. काय आहे मला कोडा करकरीत नाईट सूट घालून मला तू गप ना जरा. अहो कोणा करकरीत नाईट सूट घालून मला झोप लागणार नाही, सवय नाही मला आपलं ते ढगळ सदरा आणि हे धोतर दोन्ही कसे सुरकुटलेले माझ्यासारखे ते घालायची सवय, झोप पटकन लागते. आणि दुसरं असं की मला बरं का तेव्हापासून वाटायचं की आपण सूट घालून बाहेर फिरायला जावं. तर सूट नाही तर निदान नाईट सूट तरी घालून जातो. अहो नाही पण आबा लोक हसतील नाही का बाहेर? हे कोणी हसत नाही. आणि अर्ध्या लोकांना ती माहित नसेल की याला नाईट सूट म्हणतात म्हणून. आणि हसले तर हसले, आपण त्याला सांगायचं की बाबा अमेरिकेमध्ये अशी फॅशन आली आजकाल म्हणून. हो पण मी काय म्हणतो, तू काही म्हणू नकोस, आल्यावर बोल. चल शिर्या चल माझ्याबरोबर. मी नाही, तुम्ही जा. सावकाश हा आबा. बरं का? अरे मग घ्यायला नक्की जाऊ. नाही, जाताना पार्ले जी बिस्किट्स आणि कॅडबरीज घेऊन जायचे माझ्या सगळ्या मित्रांसाठी. तुझं काय झालं अरे? काय They are the best. पाणी म्हणजे तुमच्या लक्षात नाही आलं वाटतं. गुड चॉईस आहे, गुड चॉईस. म्हणजे आणलं ना काय का? दाखवलंच नाही का तू का? हो. बरे हॉटेल कसं वाटलं? अतिशय उत्तम, एकदम आरामशीर हॉटेल आहे. हो अगं काय झालं माहितीये का, निकिता मागे लागली की मला इथे बोर होत आहे, मला शलाकाकडे जायचं म्हणून आलो. नाही मग यायलाच पाहिजे. मी आता गरमागरम पोहे केलेत ना, ते खाऊन घ्या तुम्ही आणि मग कुठे जायचंय काय करायचं ते ठरवा तुम्ही सगळं. काही ठरलंय हे का? अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. हो काय करायचं ठरलंय तुमचं? काही अजून डिसाइडेड नाही, तेच बघतो की कुठे काही आहे का. बघ, तू ती नाटकं वगैरे आहेत ती बघून घ्या, नंतर मग बघायला मिळणार नाही तुला. काय बोलतोयस तू? अरे मी तिकडच्या महाराष्ट्र मंडळाचा सेक्रेटरी आहे. हवी ती नाटकं मागवतो आम्ही तिकडे. सगळी सगळी नाटक पाहिलंय आम्ही. नाही पण अहो वंस तुमच्या मैत्रिणीचा फोन आला होता बरं का. स्वप्ना की सपना? स्वप्ना 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 काय म्हणाली? नाही काय शॉपिंगला जायचं म्हणाली होती ना. अगं हो मला शॉपिंगला जायचं तिच्याबरोबर. मी तिला ना ईमेल करून सांगितलं होतं मी येणार आहे. तुझा का वाणी खूप मजा आली. बघ इथे इथे ऍड आहे कसली तरी. नाही जा ना तू. अगं वेळ काढायचा आहे. बघ या शॉपिंग फेस्टिवलला जाऊया आपण. बरं चालेल. बरं आबा कुठे आहे? अगं ते वॉकला गेले. त्यांचा एक पेन्शनर क्लब आहे ना, तिथे गप्पा वगैरे मारत बसले असते. आणि गंमत म्हणजे तू दिलेला नाईट सूट घालून ते मॉर्निंग वॉकला गेले. नाईट सूट घालून वॉकला. अहो भाऊजी आम्ही किती सांगितलं त्यांना की अहो नका जाऊ नाईट सूट घालून वॉकला, ऐकायलाच तर नाही. म्हणाले लेकीने आणलेला ड्रेस आहे ना, मग बाकी सगळ्यांना दाखवायचं. शेवटी लेखीवरचं प्रेम महत्वाचं आहे. बाकी लोक काय म्हणतात त्याला काही महत्व नाही. खरंच नाही. येतील आता लगेच येतील. आणि खरं सांगू तुला, आमच्या निकिताला पण ना आबांचं खूप आहे ग. असणारच ना. डोंट टेल मी, ते नाईट सूट मध्ये गेलेत. हो म्हणाले शैला त्यांनी काय आणलंय ते सगळ्यांना दाखवायला पाहिजे ना. सॉलिड डेअरिंग आहे ना त्यांच्यात. लोक काय म्हणतील, ही जस्ट डझंट केअर. असेच आहेत ते, कधी काय करतील सांगता येत नाही. त्यांच्या यंग डेज मध्ये ही मस्ट बी अ डेअर डेव्हिल. नक्कीच. नो बट इज रिअली क्यूट, डॅम स्वीट, एकदम हॅपी गो लकी आहे. नॉट लाईक दी अदर इरिटेटिंग ओल्ड पीपल अराउंड. व्हेरी लव्हेबल. असे ग्रँडपा असायला नशीब पाहिजे. खरंय. आणि असे ग्रँडफादर जवळ असायला पण नशीब लागतं. या यू आर रिअली लकी, लकीयर दॅन मी. तू आणि शिर्या तुम्ही खरंच खूप लकी आहात. अरविंद तुझा काय प्रयत्न चाललाय? तुमच्यासाठी एकदा मांडी घालून बसावं असं वाटलंच मला. कशी जमणार? प्रयत्न काय जमाय, तू लवचिकपणा नाही, पोट सुटलंय ना. कंबर कशी अशी काय मांडीचा आग्रह? सिंहासाठी कंबर, सिंहकटी पाहिजे. अरे तू काय म्हणतो शैला? अरे अरविंद तुमचं मुंबईमध्ये काय काय पाहायचं ते ठरलंय का? तुम्ही त्याची एक लिस्ट करा. हे तुम्हाला काय नवीन आहे, पण हे निकिताला जरा नवीन आहे. तिला घेऊन जा मलबार हिल, तर म्हातारीचा बूट आहे मी मातीचे घेऊन जा. नंतर गिरगाव मध्ये चौपाटी आली, छान सुरेख केली, स्वच्छ चौपाटी आहे. नाना नानी पार्क आहे तिथे. म्हणजे मी आलो असतो, नाना बरोबर आला असता, पण काय नानी नाही बरं. मला खरं म्हणजे आलो असतो, पण काय शेखरनी रजा घेतलेली आहे आणि तो तुमच्या बरोबर येईल. मला जरा उन्हाळ्याचा त्रास होतो, मी आलो. ओके आबा, आय विल मॅनेज. पण खरं म्हणजे आरूचं वेगळंच म्हणणं होतं. काय म्हणणं आरूचं? म्हणजे अरविंदचं काय म्हणणं आहे? नाही आबा, एकदा सांगलीला जाऊन यावं असं माझं मत आहे. म्हणजे योगिताला जाऊन भेटून यावं
असं मला वाटतंय. बरं बरं म्हणे चांगली कल्पना आहे तुझी, उत्तम कल्पना आहे. मनात आणल्याबरोबर ती पुरी करा. चांगल्या कामाला अजिबात वेळ लावायचा नाही. आणि योगिताला मुख्य म्हणजे फार बरं वाटेल. इतक्या वर्षाने आई वडील भेटणार आहेत, मन मोकळं होईल. तिचं सुद्धा तुमचं सुद्धा. मग आम्ही उद्या सकाळीच निघू का आबा? उद्या सकाळी कसं? हो तर झालं, सकाळीच तुला अगदी मनात आल्याबरोबर पाठ पाठ पाठ. अहो आबा जाणार कसे? मी एक काम करतो, मी एक गाडी बुक करतो AC. काय इथे मैलाला हवा बदलते, त्या पोरीला उगाच काही बाधायला नको. चालेल, मी आजच STD करतो आणि पत्ता घेतो तुझ्याकडून. हा चालेल. आणि शिर्या येईल ना बरोबर तुमच्या? अरे चालेल ना. मी बाबा मी अरे असं काय, तेवढंच तुझं चेंज होईल. जा ना. तिकडे जिमखान्यात माणूस चेंज होईल. आधी पुण्याच्या रजा झालेत माहिती आहे ना. नाही नो प्रॉब्लेम, टेन्शन कशाला घेताय? आम्ही जाऊ की काय शैला मॅनेज. हो अगदीच काहीच. मग मनोजला फोन करतोस का मग तू? AC गाडी सांग त्याला, कळलं का? तुझ्या ओळखीचा आहे ना तो? अरे श्रीजा, फोन करण्यासाठी रडायला लागत नाही. मनोज